मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी अतिशय महत्त्वाची घोषणा. तिसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार. काल महिलांना पैसे आलेले आहेत, पण त्यातल्या त्यात बऱ्याचशा महिलांना पैसे आलेले नाहीत. तर तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर मुळीच काळजी करू नका, तुमचेही पैसे येणार. तिन्हीच्या तिन्ही टप्पे एकत्र होणार आहेत. आता हा व्हिडिओ तुम्ही दोन गोष्टींसाठी बघायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे काल 29, 30, 31 या 3 दिवसामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा सुरू झाला आहे, त्यातच तिसऱ्या टप्प्याची ही घोषणा झालेली आहे. तर तुम्हाला जर 3,000 आले असतील तर पुढचे 1,500 केव्हा येणार आहेत याविषयी एक प्रचंड त्या ठिकाणी कुतूहल आहे. त्याविषयी एक खबर त्या ठिकाणी आलेली आहे, आनंदाची बातमी आहे. त्यातल्या त्यात 17 तारखेला एक हप्ता, 17 ते 19 मध्ये एक हप्ता झाला, त्यातही तुम्हाला पैसे मिळाले नाही. नंतर 29 पासून पैसे टाकायला सुरुवात झाली, त्यातही तुम्हाला जर पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण की का पैसे आले याचं जर तुम्हाला कारण समजलं नाही तर कदाचित तुमचे पैसे त्याला मुकू शकतात. किंवा एक अशाही महिला आहेत की ज्यांना पैसे आले आहेत पण नेमकं कोणत्या बँकेत आले आहेत तेही माहिती नाही. ते कसं शोधायचं तर त्याच्याविषयी देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. ज्या महिलांना पैसे आले त्यातल्या 99% महिलांसाठी कदाचित हेच कारण असू शकतं असं समोर आलं आहे. तर व्हिडिओमध्ये लाईव्ह आपण दाखवणार आहोत की कोणत्या कारणामुळे पैसे आले नाही आणि काय करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला तिसरा हप्ता देखील येणार आहे. तिसऱ्या हप्त्याची तारीख देखील आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. तुम्हाला अजून 1 रुपया आला नसेल तर कसा त्या ठिकाणी काय करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला पैसे येतील, तर अशी माहिती तुम्हाला लाईव्ह आपण करून दाखवणार आहोत. मोठी गुड न्यूज, तिसरा टप्पाही येणार. तिसरा हप्ता त्या ठिकाणी येणार. 3,000 अधिक 1,500, आधीचे 3,000 म्हणजे भरपूर पैसे आता महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे. पण आता झालं काय की 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्टमध्ये भरपूर महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आले, त्यात भरपूर महिलांना आले नाही. त्यानंतर दुसरा टप्पा झाला 29 ऑगस्टपासून सुरू झाला. 29 ते 31 ऑगस्ट हा त्या ठिकाणी टप्पा आहे. याही टप्प्यात पैसा आला नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी एक अट होती. ती अट तुम्हाला माहिती नव्हती. तुम्ही अर्ज भरला होता, बँक सेडिंग केलं होतं, सगळं केलं होतं, पण ह्या अटीत तुम्ही बसत नसल्यामुळे कदाचित तुम्हाला पैसे आले नसतील. किंवा ज्यांना पैसे आले तर त्यांना कमीच आले असंही त्यामध्ये होऊ शकतं. झालं काय की पहिला टप्पा जो होता म्हणजे 17 ते 19 मध्ये ज्या महिलांना पैसे आले तर त्यांच्यासाठी लास्ट डेट होती 31 जुलै. म्हणजे ज्यांनी 31 जुलैपूर्वी फॉर्म भरला होता त्यांचं बँक सीडिंग म्हणजेच आधारला बँक लिंक हे 31 पूर्वीच झालं होतं, त्यांना फॉर्म अप्रूव्डचा मेसेजही 31 जुलैपूर्वी आला होता. त्याच महिलांना 17 ते 19 त्या ठिकाणी ऑगस्टमध्ये पैसे आले. दुसरा टप्पा सुरू झाला 29 ऑगस्टपासून. 29 ऑगस्टमध्ये कोणाला पैसे येणार? आता अजूनही 2-4 दिवस बाकी आहेत. तुम्हालाही पैसे येऊ शकतात. तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तात्काळ मोबाईलच्या माध्यमातून ही गोष्ट करायची आहे, अन्यथा 3,000 तर जातील, पुढचे 1,500 देखील जाऊ शकतात. काय झालंय 29 पासून पैसे कुणाला आले की ज्यांनी मग फॉर्म भरायला सुरुवात केली 1 ऑगस्टपासून ते 26 ऑगस्टपर्यंत. ज्यांनी फॉर्म भरला 1 ऑगस्ट नंतर आणि तो अप्रूव्ह झाला 26 ऑगस्टपर्यंत. मेसेजही आलाय, आधार सीडिंगही 26 ऑगस्टच्या ज्यांचं आधी झालंय. म्हणजे पहा 3 गोष्टी, फॉर्म भरला गेलाय 26 ऑगस्टच्या आधी, अप्रूव्हचा मेसेज आलाय 26 ऑगस्टच्या आधी आणि बँक सीडिंग झालंय 26 ऑगस्टच्या आधी म्हणजे आधार लिंकिंग. तिन्ही गोष्टी ज्यांच्या 26 ऑगस्टच्या आधी झाल्यात त्यांना 29 ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झाली. भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत. मग आता तिसरा टप्पा केव्हा होणार? आता 1,500 रुपये आता म्हणजे सप्टेंबरचे पैसे तुम्हाला आता त्या ठिकाणी येणार आहे. पण यामध्ये एक अडचण अशी आहे की एक प्रॉब्लेम याच्यामध्ये असा येत आहे किंवा तिसऱ्या हप्त्यासाठी देखील हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तो प्रॉब्लेम काय आहे तर तुमचं DBT एनेबल आहे की नाही हे चेक करा. आता तुम्हाला हे DBT एनेबल्ड काय आहे? DBT एनेबल्ड म्हणजेच पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून येतात. म्हणजे आधार कार्डच्या नंबरनुसार पैसे येतात. त्यातल्यात बऱ्याचशा महिलांनी काय केलं की बँक खातं अर्ज भरताना एक दिलं आणि आधार लिंकिंग दुसऱ्याच खात्याला आहे. मग बऱ्याच वेळा असं होतं एकतर पैसे येतात पण समजत नाही ते कुठल्या बँकेत गेले. तर मोबाईलवर लाईव्ह आम्ही तुम्हाला करून दाखवतोय की हे कसं चेक करायचं की तुमचं DBT एनेबल्ड आहे का, DBT चालू आहे का. ते हे आपण 1 मिनिटाच्या आत समजून घेऊ आणि ज्यावरनं तुम्हाला समजेल. आणि तिसरा हप्ता जो आहे 1,500 रुपयाचा तिसरा टप्पा जो आहे तर त्याची तारीख देखील त्या ठिकाणी आता सांगण्यात येणार आहे. नक्कीच खूप मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. तर ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. लाईव्ह मी तुम्हाला करून दाखवतो मोबाईलच्या माध्यमातून 3 स्टेपमध्ये तुम्ही कसं तुमचं जे DBT स्टेटस आहे ते बरोबर आहे का, एनेबल्ड आहे का ते पाहू शकता. आणि लगेच तिसऱ्या टप्प्याची तारीख देखील आपण सांगणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला कुठलं तरी ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर आपण इथे ओपन केलं आहे. तिथे तुम्हाला npci.org.in असं त्या ठिकाणी टाकायचं आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे.
ज्यानंतर आता तुम्हाला समजेल की तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे की नाही. त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, इथे कन्झ्युमर हे आहे, इथे पाहू शकता हे कन्झ्युमर हे जे आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, पहिला ऑप्शन इथं जो असतो तर तो तुम्हाला इथे हे करायचा. तर इथे कन्झ्युमरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे खालच्या साईडला इथे पाहू शकता की भारत आधार सीडिंग हे जे आहे, भारत आधार सीडिंग एनेबलर, हे तुम्ही याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं. अच्छा, इथे सगळ्यात आधी तुम्ही जे आहे इथे गेट आधार मॅपिंग हिस्ट्री, इथे तुम्ही इथं याच्यावर जायचं आहे. गेट आधार, इथे सगळ्यात आधी तुम्ही गेट आधार मॅप स्टेटस याच्यावर जायचं आहे. हा 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा, म्हणजे ही जी अक्षरं असतात, तर बरेचसे जण प्रश्न विचारतात कॅप्चा म्हणजे काय. तर कॅप्चा म्हणजे ही जी अक्षरं आहेत, ही अक्षरं इथं खाली एंटर करायची असतात व्यवस्थित बघून. तर आता इथे पहा दिसतं, इथे यस, त्यानंतर FJ, नंतर 4M5 ही अक्षरं इथं टाकली की खाली चेक स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं का ज्या नंबरला तुमचा आधार लिंक आहे मोबाईल नंबरला, त्याच्यावर OTP येईल आणि सबमिट करून घ्यायचं आहे. इथे पहा लगेच त्या ठिकाणी तुम्हाला इथे येईल, तुमचा आधार नंबर दिसेल. मॅपिंग स्टेटस, इथं हे सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे, हे मॅपिंग स्टेटस. मॅपिंग स्टेटसमध्ये तुम्हाला एनेबल फॉर DBT असं आलं पाहिजे. एनेबल फॉर DBT, लक्षात घ्या, एनेबल फॉर DBT हे असं आलं पाहिजे. त्यानंतर अपडेट केव्हा झालं, त्यानंतर कोणत्या बँकेला तुमचं आधार सीडिंग झालेलं आहे, कोणत्या बँकेला, इथे पाहू शकता हे माझं जे आहे बँक ऑफ महाराष्ट्राला त्या ठिकाणी झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही चेक करायचं आहे. हे जर असेल तरच तुमचे पैसे येऊ शकतात. ते तुम्हाला 2 गोष्टी समजतील, तुमचं आधार कार्ड DBTसाठी एनेबल आहे का, आणि दुसरी गोष्ट कोणत्या बँकेबरोबर तुमचं आधार कार्ड लिंक झालेलं आहे. त्याच खात्यामध्ये जाऊन तुम्ही तपासणी करू शकता. जर तुमचा मोबाईल नंबर त्याला लिंक नसेल, मेसेज येत नसेल, तर बऱ्याच वेळा तुम्ही हे होऊ शकता. तर त्यामुळे तिथे बँकेत जाऊन डायरेक्ट तुम्ही चेक करायचं, किंवा हे जर नसेल तर तात्काळ तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं खातं उघडून घ्या. एका दिवसामध्ये तुमचं एनेबल फॉर DBT स्टेटस आहे, ते आधार लिंकिंग होतं आहे, सगळं होतं आहे. तात्काळ करून घ्या, कारण की आता 3रा हप्ता देखील लवकरात लवकर येणार आहे. तर नक्कीच आपल्याला जशी मिळेल तशी आपण माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की इतकी डिटेल माहिती कोणीच देत नाही. तर धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.